नमस्कार, मी वंदना संदीप डोंगरे. मी शिक्षिका आहे आणि मी प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवार आहे. आणि माझ्या या प्रभागामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या ही पाण्याची आहे. पाण्याचे जो टाइम टेबल आहे तो वेळेवर नाहीये. पाणी वेळेवर येत नाही, त्यामुळे स्त्रिया खूप त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना बाहेर जाण्याची संधी मिळत नाही वेळेवर. त्यांना काही कामं असतात तर त्यामुळे ते जाऊ शकत नाही वेळेवर. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की कचरा सुद्धा वेळेवर जिथे पडलेला असतो तिथे उचलला जात नाही. तो सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण जागोजागी यावेळेस खोदलेले आहेत, तर त्यामुळे सुद्धा लोक फार त्रस्त आहेत. आणि आरोग्याच्या पण बऱ्याच लोकांच्या आता जे रस्ते खोदलेत त्यामुळे खूप धूळ निर्माण झालेली आहे आणि त्या धुळीमुळे लोकांना खूप श्वासोच्छवासाचे खोकल्याचे त्रास होत आहेत. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. मी लता पगारे, मी एक शिक्षिका आहे आणि आमचं एक NGO आहे, फक्त ते महिलांसाठी काम करतं, क्रांती महिला मंडळ. मी गेल्या 20 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करते. पण हा जो विभाग आहे ना, त्या विभागात गेली 35 वर्ष सेनेचे नगरसेवक आहेत. मी एक समाज सेविका म्हणून काम करत आली. मला मागच्या पंचवार्षिकलाही तिकीट मिळालेलं होतं, परंतु शिंदे गटाचा जास्त प्रभाव असल्यामुळे मला पदाधिकारीच मिळत नव्हते मुळात. परंतु मी कंटिन्यू काम करत असल्यामुळे आज माझ्यासोबत हजारो महिला जोडल्या गेल्या आणि ते NGOच्या माध्यमातून. सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांना धुणं भांडी घरकाम हेच काम करावं लागतं, पण माझा एक हेतू आहे की महिला सबलीकरण आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मी महिलांना रोजगार प्रशिक्षण दिलं, कारण त्यांना त्याची गरज आहे. त्यांना स्वावलंबन त्यासाठी मिळेल. त्याच्यानंतर जे काही रस्ते आहेत, 1-2 वेळेस आमच्या इथे जे खड्डे होते तर प्रेग्नेंट लेडी जी अशी खड्ड्यामुळे वरती उडाली, इथे तिच्या डोक्याला त्रास झाला, तिला त्याच वेळेस ऍडमिट करावं लागलं. म्हणजे या रस्त्यांची एक खूप गैरसोय. सेकंड थिंग, जे काही रात्रीच्या वेळेस छोटे छोटे कारखाने त्यांचं केमिकल युक्त जे पाणी आहे ना ते नाल्यांमध्ये सोडलं जातं आणि त्याचा जो काही श्वसनाला त्रास होतो त्याच्यामुळे श्वसनाचे आजार होत आहेत, बरेचसे आजार होतात. त्याच्याकडे महानगरपालिका किंवा प्रशासन त्यांनी लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. याच्यासाठी मी स्वतःही प्रयत्न केले. नंतर गटार, सांडपाणी, पाणी ह्या तर गोष्टी आहेतच. त्यांना आंदोलन करणं, मोर्चा घेऊन जाणं, त्याच्यानंतर ते प्रश्न सोडवले जातात. म्हणजे महिलांना सहज कोणताही प्रश्न सोडवता आलेला नाहीये. त्याच्यासाठी मी प्रयत्न करते आणि मी हे जे धोरण ठेवलेलं आहे ते धोरण मी सर्वात पहिलं पूर्ण करणार आहे. जर मी नगरसेविका होते आणि आम्ही होणारच आहोत. 16 तारखेला आमचाच विजय आहे, त्याच्यानंतर आम्ही ही कामं करणार. मी ॲडव्होकेट सुवर्णा यशवंत सगळे. गेली 4 वर्षापासून मी वकिली व्यवसायामध्ये आहे. तर वकिलीमध्ये मी असं पाहते की ज्यावेळेस खरंच प्रशासनाची गरज लागते आपल्याला, म्हणजे कोणतीही असो, म्हणजे आपल्याला आरोग्य असो किंवा दैनंदिन आपले अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा असो, तर आमच्या उल्हासनगर हा जो म्हणजे आमच्या स्टेशन जवळचा हा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 13 हा अजून पूर्णपणे विकसित झालेला नाहीये. मला तरी असं वाटतं की मी त्याच्या हाती जोडून त्यांना 4-4 वेळेस की प्रशासन या तुम्ही आणि आम्हाला मदत करा, तर मला प्रशासन माझ्या हातात घ्यायची इच्छा आहे. आणि ते प्रशासन मी तुमच्या लोकप्रतिनिधी होण्याकरता मला तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे. कारण का जर एक महिला जर शिकलेली असली ना तर ती आपल्या मुलांना सुद्धा शिकवू शकते आणि परिवर्तन करू शकते. घरामध्ये आपली अडाणी आई जर म्हणतात ना, ज्यावेळेस ज्या घराची आई अडाणी असते ना ते घर वाया जातं, तसं आमचं उल्हासनगर वाया गेलेलं आहे. तिथे गुन्हेगारीची पार्श्वभूमी ही जास्त आहे. तर ही पार्श्वभूमी आम्हाला कमी करायचं आहे आणि आम्हाला जे काय आहे ना ते उल्हासनगरमध्ये खूप छान सुशिक्षित आणि परिवर्तनशील असं उल्हासनगर बनवायचं, हाच माझा एक अजेंडा आहे. आता काय करा माहिती का, तुम्ही काय करणार आहेत आणि आम्हाला संधी द्या, मतदारांना आव्हान करा. म्हणजे शेवटच्या याच्यामध्ये काय, आम्ही हे काम करणार आहोत तरी आपले प्रश्न आपल्या समस्या मांडण्यासाठी आम्हाला महापालिकेत विजय करा, आम्हाला संधी द्या आणि तुमचे सगळ्या समस्या होत असं म्हणजे आव्हान करा, मतदारांना आव्हान. ठीक आहे. आम्ही आव्हान करायचं की अपील करायचं? आपले आव्हान आपले तेच ना, अपील इंग्लिशमध्ये आव्हान मराठीमध्ये अपील करा. ठीक. आम्ही आज 4ही महिला या 13 नंबर पॅनल मधील ब क ड तर
चौघी जणीही मिळून आपणास असे प्रकारचे अपील करीत आहो की जर खरंच तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये असं म्हणतात ना की हे चारही महिलांचं पॅनल हे पहिलंच असं पॅनल आहे की जिथे 100% महिलांना आरक्षण मिळाले, जर आमचं हे चारही महिलांचं पॅनल आज जर निवडून आलं तर आम्ही नक्कीच उल्हासनगरचं कल्याण करू. आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करते की दिनांक 15 जानेवारी रोजी सर्वांनी आपल्याला संविधानाने दिलेला जो मतदानाचा अधिकार आहे तो मतदान केंद्रावर जाऊन बजावण्यात यावा, ही माझी आमच्या पूर्ण पॅनल तर्फे विनंती आहे. नमस्कार, मी सर्व प्रभाग क्रमांक 13 मधील मतदारांना हे आवाहन करेल की आम्ही महिला सक्षम आहोत. आम्ही कोणाचाही आधार घेऊन राजकारणात आलेलो नाहीये. आम्ही आमची स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. जशी इतर पक्षात कोणाचा तरी आधार घेऊन त्यांच्या आधाराने ते आज इलेक्शन लढवत आहेत, त्यांची स्वतःची ओळख नाहीये. परंतु आमची ओळख ती आज या प्रभाग 13 मध्ये 4 वॉर्ड आहेत. 4ही वॉर्ड मध्ये आम्हाला नावानिशी ओळखतात. आणि मी एकच आवाहन करेल की महिलांच्या ज्या समस्या आहेत सर्वप्रथम मी त्यांना प्राधान्य देणार, कारण आम्ही 4ही महिला आहोत. महिलांच्या समस्या सोडवू शकतात. त्याच्यानंतर एक मी म्हणजे आजपर्यंत इथे ते केलेलं नाहीये कोणीच. महिला नेहमी एक ट्रेस मध्ये असतात. संताप केल्यानंतर त्यांना ना एक रिलीफ मिळावा अशी एक जागा पाहिजे. तर मी महानगरपालिकेला त्यांच्याकडून आव्हान करून मागेल की यांना अशी एक जागा, एक सभागृह आमच्या उल्हासनगर 4 मध्ये, म्हणजे महिला घरातून जर टेन्शन मध्ये बाहेर गेली, कधी कधी ना महिला असं वाटतं आत्महत्या करून घ्यावी, तिला जर विरंगुळा म्हणून एखादी जागा मिळाली बसण्यासाठी तर अशी जागा मला प्रशासनाकडून मी बनवेन आणि महिलांना तिथे जर जाऊन त्यांचा विचार बदलेल आणि त्या परत घरी सुरक्षित येतील असं महिलांसाठी मी हे नक्की करेल. त्याच्यासाठी महिलांनी तरी महिला म्हणून महिलांचा विचार करून एकदा महिलांना संधी द्यावी आणि या संधीचं सोनं महिलांसाठीच आम्ही करू. तरी हे सर्व महिलांनी आपल्या घरातील नवऱ्याला, सासू-सासऱ्यांना म्हणजे पूर्ण कुटुंबात जे मतदार आहेत त्यांनी सांगायला पाहिजे की या महिला सक्षम आहेत आणि त्यांच्यामुळे आपला समाज, आपला प्रभाग सुधारेल. याच्यासाठी 15 तारखेला सर्वांनी आम्हाला आवर्जून मतदानासाठी वेळ काढावा आणि मतदान करावं, एवढीच मी सगळ्यांना नम्र विनंती. सर्व नागरिकांना आवाहन करेल की सर्व नागरिकांनी 15 तारखेला जाऊन जे आपला मतदानाचा अधिकार आहे तो मतदानाचा अधिकार नक्की बजावा. आणि जर मी निवडून आले, त्यांनी जर मला निवडून देण्याची संधी दिली तर मी ज्या नागरिकांच्या गरजा आहेत की ज्या, जसं की मूळ प्रश्न आहे पाण्याचा, स्त्रियांसाठीचा पाणी, आणि ज्या स्त्रियांपर्यंत आतापर्यंत शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या आजपर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत, तर त्या योजना पोहोचवण्याचा आणि त्या स्त्रियांसाठी नक्कीच परिपूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल. आणि त्यांना मी एकच सांगेल की तुम्ही नक्की 15 तारखेला जा आणि सर्व नागरिकांनी प्रभाग क्रमांक 13 मध्ये आमच्या पूर्ण पॅनलला निवडून द्या आणि आमचा महिलांचा विजय करावा. मी सौ सुषमा मनोज घाग, पॅनल क्रमांक 13D मधून उमेदवार म्हणून उभी आहे. आणि मी ह्याच्या आधी पण समाजसेवा खूप करत होती आणि आता माझं एक म्हणजे इच्छा आहे अजून समाजसेवा करण्याची. काही आता मी निवडून आली तर मी लोकांची पाण्याची समस्या, मोठी पाण्याची समस्या आहे ती, नाले, गटार, परत मुलांसाठी क्रीडांगण, महिलांसाठी महिला भवन, अशी माझ्या खूप म्हणजे इच्छा आहेत. युवा मुलं, बरेच मुलं शिकलेत पण ते बेरोजगार आहेत, त्यांना नोकरीची सुविधा असं मी करेन. आणि आता आमची ही एक इच्छा आहे, ह्या पॅनलमध्ये महाराष्ट्रात पहिला पॅनल आहे ज्या पॅनलमध्ये 4ही आम्ही महिला उभ्या आहोत. तर आमची म्हणजे आमची इच्छा आहे की आम्ही या 4ही बहुमताने विजयी होऊ